गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू आवर लेक्चर नंबर काय 5 चालू आहे आपलं. मोस्ट प्रॉब्ली लेक्चर नंबर 5 ऑफ इकॉनॉमिक्स. आणि मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपला चॅप्टर नंबर 2 हा संपणार आहे. ऑनेस्टली फार छोटासा पार्ट बाकी आहे चॅप्टर नंबर 2 चा. बट त्यानंतर आपण चॅप्टर नंबर 2 चे जे खालचे क्वेश्चन्स आहेत ते पण आपण डिस्कस करणार आहे. सो विदाउट वेस्टिंग अ लॉट ऑफ टाइम, लेट स्टार्ट. बरं मित्रांनो, आतापर्यंत आपण काय 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 शिकलो ह्याला एकदा क्विकली रिवाइज करायचं का? बघा, हा चॅप्टर आपल्याला काय शिकवतो की सर, देर इज समथिंग नोन ॲज युटिलिटी. युटिलिटीचा अर्थ आहे की सर, एखाद्या गोष्टीची वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर. तर म्हणजे काय, अजून सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर सर, आपल्या ह्युमनच्या वॉन्ट्स ज्या आहेत ना, त्या अनलिमिटेड असतात. आणि त्या वॉन्ट्सला सॅटिस्फाय करण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. जसं एक एक सिंपल उदाहरण घेऊयात. मला लाईफ मध्ये माझी आतून अशी फार इच्छा होती, मला फिरायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळ्या ट्रिप्सवर जातो. बरोबर. म्हणजे आता बघा, आता मला सांगा, जर तुमच्याकडे आता 1,00,000 रुपये आहेत आणि तुम्हाला ट्रिप बुक करायची आहे, तर तुम्ही कुठे जासाल रे? ऑब्व्हियसली असं आहे का? नाही, मी तर सर काय कुठे गावात वगैरे निघून जाईल एखाद्या. नाही, तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन चूज करसाल. आणि ते डेस्टिनेशन चूज करताना मला सांगा, ती जागा निवडताना तुम्ही काय बघता की बाबा, कुठल्या जागेतनं मला मला समजा काय, मनालीला गेल्यावर सगळ्यात जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल, मला जम्मू काश्मीरला गेल्यावर सगळ्यात जास्त सॅटिस्फॅक्शन, का मला केरळला गेल्यावर, का मला अजून कुठे कोलकाता, वेस्ट बेंगॉल, का आसाम, मिझोरम. म्हणजे नक्की कुठल्या, आता बघा, ऑप्शन्स तर तुमच्याकडे हजारो आहेत, तुम्ही कुठेही जाऊ शकता फिरायला. बट तुम्ही काय चूज करणार? तुम्ही ती जागा चूज करणार ज्यातनं तुम्हाला सगळ्यात जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल असं तुम्हाला वाटतंय. बरोबर. त्यालाच आपण म्हणतो युटिलिटी. मग त्यानंतर आपण कन्सेप्ट बघितल्या दोन, टोटल युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी. बरोबर. त्याच्या आधी बघा, टाइप्स ऑफ युटिलिटी बघितलेल्या, प्लेस युटिलिटी, टाइम युटिलिटी, त्यानंतर नॉलेज युटिलिटी. ह्या वेगवेगळ्या टाइप्सच्या युटिलिटी बघितलेल्या, आठवतंय? त्यानंतर आपण बघितलं टोटल युटिलिटी काय असतं, मार्जिनल काय असतं. नेहमी लक्षात ठेवा, मार्जिनल युटिलिटी म्हणजे ऍडिशनल युटिलिटी, म्हणजे ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन. फॉर एक्झाम्पल, मी एक वडापाव खाल्ल्यानंतर ना, पहिले मी काहीच वडापाव खाल्ला नव्हता, मला खूप वडापाव खायची इच्छा झालेली, मी पहिला वडापाव खाल्ला, त्यातनं अज्युम करा मला दहाचं सॅटिस्फॅक्शन मिळालं. आता मी परत दुसरा वडापाव खाल्ल्यानंतर ऑब्व्हियसली पहिल्यापेक्षा तेवढंच सॅटिस्फॅक्शन मिळेल का? नाही सर, पहिल्यापेक्षा थोडं कमी मिळेल. तर ते जे नेक्स्ट वाले सॅटिस्फॅक्शन आहे ना, फॉर एक्झाम्पल दुसरा वडापाव खाल्ला मला 8चं सॅटिस्फॅक्शन मिळालं, तर ते जे ऍडिशनल 8चं मिळालं, दॅट इज मार्जिनल युटिलिटी. आणि दोन वडापाव खाल्ल्या होता, टोटल किती झालं? 18. आर यू गेटिंग इट? तर हे दोन कन्सेप्ट आपण शिकलो. त्यानंतर एक फार इम्पॉर्टंट लॉ आपण शिकलो, ज्याचं नाव आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. ज्याचा अर्थ फार सिंपल आहे की बाबा सिंपल आहे, एखादी वस्तू, एखादी गोष्ट जर आपण कॉन्स्टंटली रिपिटेटिव्हली सारखं 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 करत राहिलो, तर एका पॉइंट नंतर ना त्याच्यातनं मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते काय होत जातं? कमी कमी होत जातं. हेच आपण शिकलेलो की नाही? आणि मग एक पॉइंट येतो, जेव्हा जेव्हा ते झिरो होतं, म्हणजे आता ऍडिशनल काही सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये, त्या पॉइंटला आपण बोलतो पॉइंट ऑफ सॅचिटी. काय म्हणतो? पॉइंट ऑफ सॅचिटी. आणि ज्या वेळेस टोटल युटिलिटी मॅक्सिमम असते. टोटल युटिलिटी काय असते? मॅक्सिमम. परफेक्ट. आता बघा, त्यानंतर आपण डीएमयू, लॉ ऑफ डीएमयू चे काय बघितले रे? काही अजम्पशन्स बघितले, काही एक्सेप्शन्स बघितले. आठवतंय का? हॉबी, मनी, हे सगळे काय होते? एक्सेप्शन्स होते की बाबा पैसा अशी गोष्ट आहे जो जितका येईल तितका माणसाला हवा हवासा वाटतो. मग आपण काही क्रिटिसिझम्स पण बघितले. आणि आता क्रिटिसिझम्स नंतर ना मित्रांनो, नेक्स्ट जो पॉइंट आपल्याला बघायचा आहे, दॅट इज सिग्निफिकन्स ऑफ द लॉ. काय बघायचं आहे? सिग्निफिकन्स ऑफ द लॉ. म्हणजे हा लॉ किती इम्पॉर्टंट आहे, कसा इम्पॉर्टंट आहे, तर बघूया. आणि कुणासाठी हा लॉ इम्पॉर्टंट आहे? सगळ्यात पहिले हा लॉ इम्पॉर्टंट आहे कन्झ्युमर्सला. कस काय सर? अरे, आपण रिअल लाईफ मध्ये हा लॉ यूज पण करतो, पण आपल्याला माहिती नव्हतं आजपर्यंत की हा लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी आहे. बघा ना, आपण आपण भूक लागली म्हणून 4, 5, 6 वडापाव खातो का? नाही सर, आपण 2, लईत लई 3 वडापाव खाऊ. पण त्यानंतर आपण, भूक जरी अजून पण असेल, पण आपण दुसरी गोष्ट खातो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ना आपण फक्तच रोटी सब्जी मागवतो का सर? पहिले मसाला पापड मागवतो, मग आपण त्यानंतर सूप घेतो, मग आपण स्टार्टर घेतो, मग आपण मेन कोर्स घेतो, मग आपण राईस घेतो. एवढे वेगवेगळे पदार्थ का घेतो? भूक लागली आहे ना, एकच खावा, नुसतंच मसाला पापड खात. पहिला मसाला पापड खाताना छान लागेल, अजून एक आणला ठीक आहे, थोडं तिसऱ्याला असं बास ना बाबा, आता काही दुसरं खायचं का नाही, का नुसतं मसाला पापडच खात. म्हणजे पहिला घास खाताना जे सॅटिस्फॅक्शन होतं ते आता राहिलं का? नाही. मसाला पापड सेम आहे, हॉटेल पण सेम आहे.
म्हणजे रिअल लाईफ मध्ये आपण हा लॉ यूज करतो. किती वेळा बघा ना, तुमच्या घरचे तुम्हाला म्हणतात, अरे बाबा सारखं सारखं ते फोन बघत असतो, वैताग नाही का रे येत तुला? बोलतात का नाही? बोर नाही का होत सारखं सारखं ते रील बघत? पण मग बघा, कालच आपण बघितलेलं मागच्या लेक्चर मध्ये, एक्सेप्शन टू द लॉ ऑफ डीएमयू, हॉबीज. आता मला फोन चाळायची सवय, मला त्यात आनंद मिळतो, कसं बोर होणार? आर यू गेटिंग इट? कळलं का? बरं, लॉ ऑफ डीएमयूचं एक एक्सेप्शन पण होतं, सॉरी एक अजम्पशन होतं, आठवतंय का? की सर जे रिपिटेटिव्हली कंझ्युम करतोय ना ते सेम पाहिजे. काय पाहिजे? सेम. सेम रील परत बघू का 10 वेळा? नाही बघणार सर. एकदा बघू, दोनदा बघू, 10 वेळा सेम रील नाही बघणार. का आपला फोन मध्ये एवढा वेळ जातो? कारण दरवेळेस आपण दर मिनिटाला वेगवेगळा रील बघत असतो. कळलं का? मग तिथे लॉ ऑफ डीएमयू कसा वर्क करणार? जर सेम रील कॉन्स्टंटली प्ले होत असताना 5 मिनिटानंतर स्वतःच फोन बाजूला ठेवसाल. बघा, नेट गेल्यानंतर एकच रील चालू आहे असं अजून करा, एकच व्हिडिओ चालू आहे आणि नेट गेलं. नेट गेल्यानंतर तेवढाच रील फक्त चालू आहे, काय करतो? बघत बसतो. बोर झाले म्हणून तेवढाच रील, तेवढं वर केलं खाली गेलं, परत. असं होतं का? नाही. 2 वेळा बघू, तिसऱ्यांदा फोन लॉक करून ठेवून देतो, दुसरं काहीतरी कामाला लागतो. का का आता तर मागचा 1 तास तू फोन मध्ये रील चालत होता, आता का ठेवून दिला? कारण सर सेम सेम किती वेळा बघणार? त्यातनं आता काय मजा येत नाहीये, सॅटिस्फॅक्शन नाही मिळते. एक्झॅक्टली लॉ ऑफ डीएमयू. रिअल लाईफ मध्ये तर प्रत्येक कंझ्युमर ह्या लॉला यूज करतो. मॅक्सिमम आपल्याला जेव्हा सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, आपण तो प्रोडक्ट कंझ्युम करायचं स्टॉप करतो. बघा, दिस लॉ क्रिएट्स अवेअरनेस अमॉंग द कंझ्युमर्स टू ऑब्टेन मॅक्सिमम युटिलिटी फ्रॉम द लिमिटेड रिसोर्सेस. बघा, इट इज नेसेसरी टू डायव्हर्सिफाय द कन्झम्पशन. काय म्हणतायत बघा, आता तुमची भूक लिमिटेड आहे की नाही? तुमची भूक काय लिमिटेड आहे. मग त्यात मला सांगा, ऑलरेडी पोटात कॅपॅसिटी लिमिटेड आहे, सेम सेम खाण्यापेक्षा मग आपण काय करतो? वेगवेगळं खातो. हॉटेलमध्ये गेलाय, 1000 रुपयात 20 मसाला पापड येतील, मग 20 मसाला पापड घेतो का नाही? वेगवेगळं घेतो का? सर आपल्याकडे 1000च रुपये आहेत, मग आपण काय ट्राय करतो? त्या 1000 मध्ये जेवढं काय काय खाता येईल वेगवेगळं सगळं घेतो की नाही? आर यू गेटिंग इट? कंझ्युमर ह्याला रिअल लाईफ मध्ये यूज करतो. अजून एक एक्झाम्पल घेऊया. तुमच्याकडे 1,00,000 रुपये, तुम्ही दुबईची ट्रिप मारली 1,00,000त, परत 1,00,000 आले, परत दुबईची ट्रिप मारसाल का? नाही मारणार. तुम्ही दुसऱ्या स्पॉटला जासाल. का का कारण सर आता झालं ना, एकदा गेलो, आता त्यातलं मिळायचं ते सॅटिस्फॅक्शन मिळालं. आता मला जर अजून सॅटिस्फॅक्शन हवं असेल तर कदाचित मी दुसऱ्या आता डेस्टिनेशनला जाईल. हो की नाही मित्रांनो? आर यू गेटिंग इट? चला, दुसरा आहे युजफुल टू द गव्हर्नमेंट. आता सर गव्हर्नमेंटला कसं काय बरं युजफुल? तर फार सिंपल आहे बघा. गव्हर्नमेंटला युजफुल कसं आहे बघा. The law is useful to the government in framing various policies such as progressive tax policy, trade policy, pricing policy. सर झेपलं नाही. कस काय सर? उदाहरण देऊ? आपण डीएमयूच्या लेक्चर मध्ये, मागच्या लेक्चर मध्ये एक्सेप्शन मध्ये बघितलेलं, आठवतंय का? हे लोक एक्सेप्शन मध्ये होते की नव्हते? हा सर, ह्यांना तर उलट जेवढं पिल तेवढी मजा येते. ह्यांना सर जेवढं फुकल तेवढं त्यांचं अजून काय होतं? सॅटिस्फॅक्शन वाढतं. मग मला सांगा, म्हणूनच तर बघा, टॅक्स गव्हर्नमेंटनी दारू सिगरेट्सवर जास्त लावलाय की कमी लावलाय? सर जास्ती लावलाय. 40% टॅक्स लावलाय. कारण त्यांना माहितीये ह्याची प्राइस वाढली जरी ना तरी लोक हे विकत घेणार, तरी लोक हे काय करणार? विकत घेणार. आर यू गेटिंग इट मित्रांनो? बघा गव्हर्नमेंटने कसं डोकं लावलं. गव्हर्नमेंट पण लॉ ऑफ डीएमयूचा अभ्यास करतोय. गव्हर्नमेंटला पण माहितीये की दारूवर आपण टॅक्स किती लावा, कारण असं नाही होणार टॅक्स वाढला म्हणून मग त्याला असं आहे की आता सॅटिस्फॅक्शन कमी मिळतंय, अजून महागडी दारू पाहिजे नसते याला, महागडी है ना, मग भारीतला पाहिजे. अरे बाबा, तू त्याच्यातनं गव्हर्नमेंट किती टॅक्स कलेक्ट, त्याला काही फरक नाही पडत. का? एक्सेप्शन टू द लॉ ऑफ डीएमयू. दुसरी गोष्ट बघा, प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनचं मिनिंग काय? आपण लॉ ऑफ डीएमयू मध्येच बघितलेलं बघा, की पैसे माणूस जेवढा कमवेल तेवढं त्याचं सॅटिस्फॅक्शन वाढत जातं, बरोबर की नाही? आणि म्हणूनच बघा, प्रत्येक माणूस अजून पैसा कमवण्यासाठी पळत असतो, अजून पैसा कमवण्यासाठी पळत असतो, अजून पैसा कमव. गव्हर्नमेंट म्हणतो कमव अजून, आम्ही पण अजून टॅक्स घेतो, अजून टॅक्स घेतो, अजून टॅक्स घेतो. अरे गेट इट. कारण त्यांना माहितीये आपण अजून टॅक्स घेतला की हा कमवायचा नाही थांबणार, तो अजून कमवेल. आपण मग अजून टॅक्स घेतला तो अजून कमवेल. मग बरं आहे ना, गव्हर्नमेंटचा फायदाच होतोय. म्हणून बघा, गरीब लोकांना टॅक्स नसतो, ऍव्हरेज लोकांना 10-20% लागतो, श्रीमंत लोकांना जास्त टॅक्स लागतो. प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. कळलं? तर गव्हर्नमेंट पण कसं लॉ ऑफ डीएमयूचा यूज करतं. पुढे बेसिस ऑफ पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यूज. आता पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यूजचा अर्थ काय बघा.
The law of DMU helps us to understand paradox of values. कसं? It includes goods that have more value in use and zero or less value in exchange, such as air, water, sunshine, etc., as well as goods that have more value in exchange and less value in use, such as gold, diamonds, etc. बघा, आता पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यूचं मीनिंग काय समजून घ्या. ह्यामध्ये त्यांनी आपल्याला दोन गोष्टींबद्दल सांगितलंय. बघा, सगळ्यात पहिले समजून घ्या, व्हॉट डू यू मीन बाय व्हॅल्यू इन यूज अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज. ह्या दोन वर्ड्सचं पहिले मीनिंग समजा. व्हॅल्यू इन यूज म्हणजे की ती गोष्ट आपल्याला वापरल्यानंतर आपल्याला जास्त किती फायदा मिळणार आहे, त्याला म्हणतो व्हॅल्यू इन यूज. अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज म्हणजे जर ती गोष्ट आपण कुणाला विकली तर आपल्याला किती पैसे मिळणार आहेत, त्याला म्हणतो व्हॅल्यू इन एक्सचेंज. बघा, आता लॉ ऑफ डीएमयू मधनं आपल्याला काय कळतं बघा, लॉजिकली बघा. आता बघा रिअल लाईफशी कसं लिंक होणार आहे तुमच्या. मला सांगा हवा, पाणी ह्या गोष्टींना, तुमच्या घरात पाणी आहे, तुमच्या घरात काय आहे, पाणी आहे समजा, ठीक आहे एक 10-15 लिटर पाणी आहे आता सध्या, आणि सध्या दुष्काळ वगैरे चालू आहे, ठीक आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे की मी 1 लिटर पाणी जरी विकलं ना तर मला 200 रुपये लिटरनी पैसे मिळते. लोकांच्या घरी पाणीच नाहीये, विकसाल का? अरे 200 रुपये लिटरनी मिळते, 2000 रुपये लिटरनी पाणी मिळत असेल तर त्यांना विकून काय मरता का? इथं आपल्याला प्यायला कॅन आय से त्या पाण्याची व्हॅल्यू इन यूज जास्त आहे. व्हॅल्यू इन यूज काय जास्त आहे ऍट दॅट मोमेंट. त्यातनं आपल्याला जी युटिलिटी मिळणार आहे ती खूप जास्त आहे. आर यू गेटिंग इट? कळलं का? त्यापेक्षा जर त्याला मी विकलं, ठीक आहे, आले आज मी ते 10 लिटर पाणी विकून 20 लाख रुपये कमवले, आता मला प्यायला आहे का पाणी? नाही. किती दिवस जगल? 4-5, लईत लई 10. 11व्या दिवशी नाही सर, ते 20 लाखांनी पाणी घेसाल ना. अरे तुम्हीच जर 20 लाखाला विकलंय तर पुढचा 20 लाखाला विकल का अजून महागाला विकल? आर यू गेटिंग इट? कळलं का मित्रांनो? सो प्रत्येक गोष्ट. बरं, आता दुसरा एक्झाम्पल देतो बघा. इथं त्यांनी जे दिलंय काय झालं, एअर, वॉटर, सनशाईन, ह्या गोष्टींची आपल्याला व्हॅल्यू इन यूज जास्त आहे आणि व्हॅल्यू इन एक्सचेंज याची कमी आहे. कळलं का? बट आता बघा दुसरं एक्झाम्पल घेतो, गोल्ड. आता सोन्याचं उदाहरण घ्या. सोने म्हणजे तुमचा मित्र सोन्या नाही, सोन्या म्हणजेच गोल्डचं. आता बघा, गोल्डचं अंगावर घालण्यापेक्षा त्याची व्हॅल्यू इन एक्सचेंज काय जास्त आहे. लोक कशासाठी सोनं घेतात? अंगावर घालण्यासाठी. हा ठीक आहे, ते थोडंफार अंगावर घालण्यासाठी घेतात, बट 90% लोक सोन्यात गुंतवणूक का करतात? अंगावर घालण्यासाठी करतात का त्याला ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून करतात? सर इन्व्हेस्टमेंट म्हणून का? कारण त्याचं व्हॅल्यू इन यूज कमी आहे. अंगावर घातलं की त्याचं, आता माझ्या अंगठी आहे, कदाचित ती 10 लाखाची अंगठी असेल, पण काय फरक पडतो का? आजूबाजूनी लोक गेली, बघितलं, कळलं नाही, कोणाला खरी वाटते, कोणाला खोटी वाटते, तो डायमंड खरा आहे का खोट काय कुणाला. बट ह्याला एक्सचेंज करायला गेलं तर सोनार कमीत कमी देईल का नाही डायमंडची रिंगची व्हॅल्यू? आर यू गेटिंग इट? कळलं का मित्रांनो? त्याला म्हणतो व्हॅल्यू इन एक्सचेंज. तर काही गोष्टी अशा असतात ज्याची व्हॅल्यू इन यूज जास्ती आहे आणि व्हॅल्यू इन एक्सचेंज कमी आहे. बट काही गोष्टी अशा असतात जसं बघा गोल्ड, डायमंड्स, ज्याची व्हॅल्यू इन यूज तशी कमी आहे बट व्हॅल्यू इन एक्सचेंज खूप जास्ती आहे. व्हॅल्यू इन एक्सचेंज खूप जास्ती आहे मित्रांनो. आणि ह्या व्हॅल्यूजच कळायला आपल्याला युटिलिटी हेल्प करतं, कारण यातनंच आपल्याला कळतं कुठल्या गोष्टीमधनं किती सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. मला सांगा ना, मला हे डायमंड हातात घालण्यापेक्षा ना ह्याला विकून जे पैसे येणार आहेत ना त्यात मला जास्त सॅटिस्फॅक्शन मिळतंय. कळलं का मित्रांनो? चला, नेक्स्ट इज बेसिस ऑफ लॉ ऑफ डिमांड. आणि मित्रांनो हाच आहे आपला नेक्स्ट चॅप्टर, लॉ ऑफ डिमांड. आलं का लक्षात? तर बेसिस ऑफ लॉ ऑफ डिमांड म्हणजे काय बघा. लॉ ऑफ डिमांड काय हा पुढचा चॅप्टर चालू करायच्या आधीच मी तुम्हाला सांगतो. मला सांगा, एखाद्या गोष्टीची प्राइस जर वाढली तर आपण ती गोष्ट विकत घेतो की ती घ्यायची बंद करतो? सर घ्यायची बंद करतो. हेच आहे लॉ ऑफ डिमांड. जशी जशी प्राइस वाढते तसं तसं डिमांड कमी होतो आणि वायस वर्सा. जशी जशी एखाद्या गोष्टीची प्राइस कमी होते तसं तसं त्या गोष्टीचा डिमांड वाढतो. आर यू गेटिंग इट? गोल्डचं एक्झाम्पल घ्या. बघा गोल्डचं एक्झाम्पल घ्या. गोल्डची प्राइस वाढली की लोक खरेदी करायचं जरा थांबतात, बाबा थांबा जरा. आणि जर गोल्डची प्राइस कमी झाली की भरभरून खरेदी करतात का? स्वस्त झालंय. आर यू गेटिंग इट? तर लॉ ऑफ डिमांड तेच म्हणतो. लॉ ऑफ डिमांड काय? द प्राइस इंक्रीजेस, डिमांड डिक्रीजेस. प्राइस डिक्रीजेस, डिमांड इंक्रीजेस. आणि हे कशामुळे होतं तर ते आपण शिकणार आहे आता पुढच्या आत्ताच्या एका कन्सेप्ट मध्ये. हे बघा, ह्याच्यात आपण शिकणार आहे रिलेशनशिप बिटवीन मार्जिनल युटिलिटी अँड प्राइस.
ह्या पॉइंट नंतर तुम्हाला हा पॉइंट क्लिअर होऊन जाईल की सर लॉ ऑफ डिमांड हा युटिलिटीवर कसा डिपेंडंट आहे. तर बघा आता आपण पहिले हा पहिले पॅराग्राफ समजून घेऊयात आणि मग त्या पॉइंटला मी लास्टला येऊन आपला हा लेक्चर आपला आजचा संपेल. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले मार्जिनल युटिलिटी काय होती रे? ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन. प्राइस म्हणजे काय? कितीला आपण गुड्स विकत घेतोय. तर एकदम सिंपल आहे ना, एकदम सिंपल. आपण एका टेबलनी चालू करूया. बघा आता असं अज्युम करा 1 युनिट ऑफ मार्जिनल युटिलिटी इज इक्वल टू ₹10. त्यांनी असं अज्युम केलंय की एक 1 युनिट ऑफ मार्जिनल युटिलिटी म्हणजे ₹10 असं अज्युम केलं. का केलं? अजम्पशन यार, त्याशिवाय आपला अनालिसिसच नाही होऊ शकत. मार्केट प्राइस पर युनिट ऑफ एक्स असं अज्युम करा. एक्स वडापाव आहे. एक्स काय? वडापाव. ठीक आहे. तर त्याची प्राइस किती आहे? 50. तर आता बघा मित्रांनो, कैसे कैसे पूरा लॉ ऑफ डीएमयू हेल्प करने वाला है देखो. बघा सगळ्यात पहिले एक वडापाव खाल्ला तर कितीचं सॅटिस्फॅक्शन मिळतंय रे? 10चं मिळतंय. ठीक आहे. आणि बघा बघा जर मनी टर्म्स मध्ये बघितलं, मनी टर्म्स मध्ये बघितलं तर आताच आपण बघितलेलं ना 1 युनिट म्हणजे ₹10. तर आपल्याला टोटल ₹100 काय मिळतंय रे? सॅटिस्फॅक्शन मिळतंय. पण वडापावची प्राइस किती होती? 50. बरोबर. आता रिअल लाईफ मध्ये पण मला सांगा ना, हा विचार आपण करतो की नाही? एखादी गोष्ट आपण घेतो, ती खातो आणि बघा आपण म्हणतो पण आणि असं अज्युम करा तुम्ही एखाद्या ठिकाणी तुमचा मित्र तुम्हाला वडापाव खायला घेऊन गेला. मस्तपैकी तो वडापाव आला गरम गरम, त्यासोबत एकदम ते चुरा वगैरे पण दिलाय, चटणी मिरची एकदम कांदा, आहा एकदम नेक्स्ट लेवल. आणि तुम्ही पूर्ण वडापाव खाता आणि पैसे द्यायला मित्र गेला तर मित्रांनी पैसे दिले. तुम्ही म्हणले की किती झाले? तो म्हणला ₹10. 10? एवढं स्वस्त? अरे आमच्या इथं 20च्या खाली असलं भंगार वडापाव देते ₹10. तो म्हणतो हा बाबा याचा स्वस्त आहे वडापाव. मी होतो अरे भाऊ खाऊन असं वाटलं 30-40 रुपयाचा असेल. केस नंबर 1, सॅटिस्फॅक्शन खूप मिळालंय पण प्राइस कमी आहे. तर मला सांगा हा वडापाव आपण विकत घेणार की नाही? डेफिनेटली घेणार. तसंच बघा रिअल लाईफ मध्ये तुम्ही कुठली गोष्ट दुकानात घ्यायला जाता, आपण जी प्राइस पे करतोय जर आपल्याला वाटतं त्यातनं ते बाय केल्यानंतर आपल्याला त्या प्राइस पेक्षा जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल तरच आपण घेतो ना. असं कधी झालंय का? एका दुकानात गेले, तिथं त्यांनी दाखवलं समजा टीव्ही घ्यायला गेले. ठीक आहे. तो टीव्ही बघितला, टीव्ही बघूनच दिसतंय आखी क्वालिटी ब्लर आहे, साऊंड काही नीट नाहीये. तो म्हणतो प्राइस 1,00,000. बघून तर असं वाटतं चायला याला 2,000 पण देणार नाही. आणि साईडला एक टीव्ही आहे, प्राइस 1,00,000, क्वालिटी अशी आहे की भाई म्हणजे मी 2-3 लाख त्याला देईल. दोन्हीपैकी कुठला घेसाल? कुठला घेसाल? नाही सर मी पहिलाच घेणार. मग तुम्ही काय? एक्सेप्शन टू द लॉ ऑफ डीएमयू आठवत आहे का? एक्सेप्शन मध्ये होता अनसाउंड माइंड याडा माणूस. तुम्ही ते लॉजिकली एक नॉर्मल माणूस काय करणार? दुसरा टीव्ही घेणार ज्यातनं त्याला सॅटिस्फॅक्शन जास्त मिळणार आहे आणि त्याची प्राइस काय? कमी आहे. तर बघा आता दुसरा वडापाव खाल्ला बघा ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन मिळालं 8चं. म्हणजे आता मनी टर्म्स मध्ये किती झालं? 80. वडापावची प्राइस 50. आता पण आपण वडापाव घेणार. तिसरा वडापाव खाल्ला 7. बघा आता पण आपल्याला ₹50 देऊन 70चं सॅटिस्फॅक्शन मिळतंय, आपण वडापाव घेणार. चौथा वडापाव खाल्ला, आपल्याला 5चं ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन मिळालं मित्रांनो. तर मनी टर्म्स मध्ये मिळालं 50चं. आता बघा सर, आता ह्या पॉइंटला आपला असं झालंय जेवढे आपण पैसे देतोय त्याच्या तेवढंच सॅटिस्फॅक्शन मिळतंय. त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्याच्यापेक्षा कमी नाही. इथून वर आपल्याला जास्त सॅटिस्फॅक्शन मिळत होतं. आता बघा 5वा वडापाव खाल्ला, ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन 3चं मिळालं. आता बास झालं बाबा, खायची इच्छा नाही होते. तर टोटल मनी टर्म्स मध्ये किती झाले रे? 30. पण वडापाव तर 50लाच आहे. मला सांगा इथे आपण बाय करू का? ह्या ब्लू लाईनच्या खालच्या 2 केसेस मध्ये आपण 5वा आणि 6वा वडापाव बाय करू का? सर नाही करणार. का नाही करणार? कारण सर जेवढे पैसे देतोय तेवढं तर आपल्याला सॅटिस्फॅक्शन पण नाही मिळत आहे. आणि म्हणूनच लॉ ऑफ डिमांड वर्क करतो मित्रांनो. काय म्हणलेलं लॉ ऑफ डिमांड? जशी एखाद्या वस्तूची प्राइस वाढते तसा त्याचा डिमांड कमी होतो. का कमी होतो? ह्याच कारणाने इमॅजिन करा ना, आज तुमच्या इथला जो वडापाव आहे तो 10, 15, 20 रुपयाला मिळतोय. तुम्हाला तो खाऊन असं वाटतं मला तेवढं सॅटिस्फॅक्शन मिळतंय म्हणून घेताय. उद्या जर तो वडापाव 200 रुपयाचा झाला, घेणार का? नाही घेणार सर. घेऊच शकत नाही कुणी. का नाही घेणार? कारण सर सिंपल आहे, 200 रुपये एवढं तर सॅटिस्फॅक्शन त्यातनं मिळालं पाहिजे ना सर. बघा एखाद्या हॉटेलमध्ये जातो, जेवण करतो, जेवण एवढं आवडत नाही आणि बिल येतं 5,000चं. काय म्हणतो बाबा परत या हॉटेलला नाही येणार? काय येतं परत त्या हॉटेलला? नाही बाबा कसंही असू, बिल चांगलं मस्त आलेलं परत तिथंच जायचं. अरे येडा आहे का? उलट बाबा परत तोंड पण नाही बघणार त्या हॉटेलचं. लॉ ऑफ डिमांड. आता बघा जसं जसं एखादा व्यक्ती त्याची प्राइस वाढवतो
म्हणजे त्या गुड्सची प्राइस वाढवतो. जर त्यांनी त्यात काय ऍडिशनल फीचर्स वगैरे नाही दिले, ऍडिशनल काही केलं नाही ना, तर लोक त्याच्याकडे जायचे कमी होतात. म्हणतात की सेम वडापाव पहिले 15ला द्यायचा, आता 20ला देतोय. पण मग वडापाववाले पण हुशार असतात बघा, काय करतात, एक तर थोडी वडापावची थोडी साईज वाढवतात, थोडं एक्स्ट्रा काहीतरी चटणी बिटणी द्यायला तयार करतात. म्हणतात अरे ते पहिल्यासारखं नाही, आता तो चटणी पण देतो, आता तो हे पण देतो. कळलं का? कारण त्याला माहितीये जर त्यांनी ऍडिशनल न काय देता फक्त प्राइस वाढवली तर प्राइस तर वाढेल, पण त्यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन लोकांचं काय होईल, तेवढंच कमी होणार. बघा ना, पहिले वडापाव खाऊन मला 10चं सॅटिस्फॅक्शन मिळत होतं, वडापाव पण 10ला होता, मी घेत होतो. आता सॅटिस्फॅक्शन तर 10च मिळणार आहे, प्राइस 15 झाली, मी बाय करेल का? नाही करणार, मी दुसऱ्या वडापाववाल्याकडे जाईल किंवा मी दुसरं काहीतरी खाईल. आर यू गेटिंग इट? आणि म्हणूनच लॉ ऑफ डिमांड वर्क करतो. जसं एखाद्या गोष्टीची प्राइस वाढत जाते, सॅटिस्फॅक्शन तर तेवढंच राहतं, पण प्राइस वाढली मग लोक कम्पेअर करतात की बाबा एवढी प्राइस देऊन त्या वस्तूतनं मिळणार तर सॅटिस्फॅक्शन एवढं आहे, जाऊ दे हे नको घ्यायला, कॅन्सल कॅन्सल. मग कधीपर्यंत? जोपर्यंत ती प्राइस इथपर्यंत येत नाही. जशी प्राइस आली इथपर्यंत लोक लगेच घ्यायला चालू करतात. का? कारण आता वरती वाटतं ना, डिस्काउंट लागलं कसे सगळे पळत जातात. आणि अजून प्राइस जर कमी झाली मग तर नुसता डिमांड वाढतो, मग तर लाईनच लाईन. अरे गेट का? अरे तुला माहिती का, ते 200 रुपयाची थाळी आता 50 रुपयाला मिळतीये. म्हणजे सॅटिस्फॅक्शन तर 200च मिळणार आहे, पण प्राइस किती पे करायची आहे? 50. केस नंबर 1 2 3 येण्यासारखी गर्दी होईल की नाही? अरे गेट. तर मित्रांनो, लॉ ऑफ डीएमयू चे जो तुम्हाला लॉ ऑफ डिमांड बनवायला किंवा लॉ ऑफ डिमांडचा बेस येतो, लॉ ऑफ डिमांड एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला लॉ ऑफ डीएमयू नक्कीच माहिती पाहिजे. अरे गेट. चला, इथे त्यांनी त्याच गोष्टी इथे सांगितल्यात आणि फक्त मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं ते त्यांनी इथे इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. बघा, जोपर्यंत पहिल्या 3 केसेस मध्ये तर बघा काय होतं, आपल्याला सॅटिस्फॅक्शन जास्त मिळत होतं आणि प्राइस कमी होती. त्याला आपण म्हणतो इंट्रा मार्जिनल युनिट्स. काय म्हणतो? इंट्रा मार्जिनल का? कारण आपल्याला प्राइस पेक्षा जास्त सॅटिस्फॅक्शन मिळतंय. मग आपण जेव्हा प्राइस आणि मार्जिनल युटिलिटी इक्वल झाली, ही ब्लू वाली केस, की जेवढा आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतंय तेवढीच प्राइस आहे, त्याला आपण म्हणतो कंझ्युमर इक्विलिब्रियम. कंझ्युमर इक्विलिब्रियमचा अर्थ काय मित्रांनो? की मी जेवढं पे करतोय तेवढं मला सॅटिस्फॅक्शन मिळतंय. कंझ्युमर इक्विलिब्रियम, कंझ्युमर सॅटिस्फाईड आहे. हा बाबा, मला जेवढे पे केले तेवढ्याचं वर्थ मिळालं. कधी कधी बघा, माझ्यासोबत एकदा झालं, मी एकदा एक IPL मॅचला गेलेलो, 22,000चं तिकीट काढलेलं. कितीचं? 22,000. आणि काय भंगार मॅच झाली बाबा, 150 वरती पुढची टीम आउट, त्याच्यानंतर दुसरी टीम आली, ती अशी 1 साइडेड खेळली, 10-12 ओव्हरलाच मॅच संपवली. मला असं झालंय, वर्थ इट नव्हतं बाबा. म्हणजे मला कंझ्युमर इक्विलिब्रियम झालं का नाही? मी तिसऱ्या केसमध्ये होतो. काय? माझं सॅटिस्फॅक्शन कमी होतं, पण प्राइस मी जास्त पे केली. आर यू गेटिंग इट मित्रांनो? चला, ओके, परफेक्ट. चला मित्रांनो, इथे आपला ऑफिशियली हा चॅप्टर संपतो. ठीक आहे, आता एक्सरसाइज पटापट सॉल्व्ह करूयात का? चला. In the law of DMU, Alfred Marshall assumes that marginal utility of money remains constant. कळलं का? मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी ऍक्च्युअली बघा वाढत पण नाही, कमी पण नाही होत. मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी ही कॉन्स्टंट राहते. काय राहते? कॉन्स्टंट. ऍज पर द लॉ ऑफ डीएमयू, मेजरमेंट ऑफ युटिलिटी इज अज्युम टू बी. बघा आता मेजरमेंट ऑफ युटिलिटी आठवतंय? कार्डिनल अँड ऑर्डिनल अप्रोच. कार्डिनल मध्ये आपण काय करतो? युटिलिटीला मेजर करतो. ऑर्डिनल मध्ये रँकिंग करतो. कळलं का मित्रांनो? तर आपण लॉ ऑफ डीएमयू मध्ये जे युटिल्स काढतो ना, नंबर ऑफ, ते टोटल युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी नंबर मध्ये लिहितो, तो कुठला अप्रोच आहे? कार्डिनल. MU of the commodity becomes negative when TU of a commodity is. बघा आता एका बघा, आठवतंय का आपला? परत एक ग्राफ बनवू. बघा, टोटल युटिलिटी अशी वाढत जाते आणि मग अशी होते, आणि मार्जिनल युटिलिटी आहे ना मित्रांनो, ती अशी असते. आठवतंय का? मार्जिनल युटिलिटी असे असते, आणि जेव्हा इथं 0 होतं त्यावेळेस टोटल युटिलिटी काय असते? मॅक्सिमम. काय असते? मॅक्सिमम. बघा, MU ऑफ द कमोडिटी बिकम्स निगेटिव्ह कधी झालं हे? तर TU ऑफ अ कमोडिटी काय झालं मग? फॉलिंग. TU ऑफ अ कमोडिटी इज फॉलिंग. पॉइंट ऑफ सॅचिटी आठवतंय का? जेव्हा TU असतो मॅक्सिमम आणि MU असतो 0. बघा, TU इज मॅक्सिमम, MU इज 0. When MU is falling, TU is, अरे परत तेच, MU is falling. जर MU पडतोय तर TU पण काय होतं? TU पण फॉलिंग. TU इज फॉलिंग. कळलं का मित्रांनो? चला, आता इथे ऍक्च्युअली हा क्वेश्चन इनकम्प्लीट आहे, कारण बघा इथे पण MU पडतोय पण TU राईज होतोय.
पॉइंट ऑफ सॅचिटी नंतर न मग एमयू पण पडतो, टीयू पण पडतो. तर आता इथं त्यांनी कसं द्यायला पाहिजे होतं, बिफोर पॉइंट ऑफ सॅचिटी वगैरे काहीतरी लिहायला पाहिजे, फक्त एवढंच लिहून. कारण एमयू तर पहिल्यापासून फॉलिंगच असतो, टीयू सुरुवातीला वर जातो जोपर्यंत एमयू काय पॉझिटिव्ह आहे. पण एमयू एकदा निगेटिव्ह झाला की मग टीयू पण काय होणार, फॉल होणार. कळलं का? चला, ओके, चूज द करेक्ट ऑप्शन. बघा आता आपल्याला हे 4 युटिलिटीज होते. आठवतंय, टाइम युटिलिटी, प्लेस, सर्व्हिस, नॉलेज. टाइम युटिलिटी काय होती की त्या गोष्टीची गरज इथे नाहीये पण दुसऱ्या ठिकाणी आपल्याला त्याच गोष्टीमधनं युटिलिटी जास्त मिळेल. बघा बघा ट्रान्सपोर्टनी सगळ्यात पहिले बघा एक एक करून जाऊयात आपण. डॉक्टर कडनं आपल्याला मिळते सर्व्हिस युटिलिटी. डॉक्टर कडनं काय मिळते? सर्व्हिस युटिलिटी, बरोबर. मोबाईल फोन नॉलेज युटिलिटी. जर नॉलेजच नसेल तर त्या फोन, आठवतं का माझ्या आजीचं एक्झाम्पल दिलेलं, तिला आयफोन घेऊन दिला, म्हणले काय करू या डबड्याचं, काय कळत पण नाही. पण मग जसं तिला फोन शिकवला लगेच तिचं सॅटिस्फॅक्शन त्यातलं वाढलं. आता बघा टाइम युटिलिटी आणि प्लेस युटिलिटी. ब्लड बँक, मला सांगा रक्त एखाद्या ठिकाणी गरज नाहीये त्याची, एखाद्या ठिकाणी आता आपल्या बॉडीमध्ये रक्त आहे पण आता इथं याची काही कुणाला गरज नाहीये, मग ब्लड बँक का बनवल्या जातात? कारण सर ते कुणाला तरी कुठेतरी दुसरीकडे गरजेचं असावं ना. आणि प्लेस युटिलिटी ही कुठून सॉल्व्ह होते? ट्रान्सपोर्टेशन वरनं. कुठून सॉल्व्ह होते? ट्रान्सपोर्टेशन वरनं. कळलं का मित्रांनो? चला चला, तर याचा ऑप्शन 2 इज द करेक्ट ऑप्शन. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट काय रे? स्टेट इंडिकेटिंग कंझ्युमर अरे कंझ्युमर इक्विलिब्रियम कधी होतो? मार्जिनल युटिलिटी इज इक्वल टू प्राइस. आत्ता बघितलंय, आत्ता. एमयू इज इक्वल टू प्राइस. एमयू इज इक्वल टू प्राइस. चला ओनली बी. चला आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द. सलमा परचेस स्वेटर फॉर हर फादर इन विंटर सीझन. बघा मला सांगा, तिनी आता ह्या स्वेटरचा समर सीझन मध्ये काय फायदा आहे का नाही? विंटर सीझन मध्ये घेतला का? कारण सर टाइम युटिलिटी, सर आता त्याची गरज जास्त आहे, बरोबर. कळलं का? आता ह्या टाइम मध्ये त्याची युटिलिटी आपल्याला जास्त आहे, विंटर सीझन मध्ये. निलेश परचेस ऑर्नामेंट फॉर हिज सिस्टर. आता बघा निलेशनी त्याच्या बहिणीसाठी काय घेतले? ऑर्नामेंट्स घेतले. का घेतले असतील रे? का घेतले असतील? तर सिंपल आहे की बाबा ह्याच्यातलं त्याच्या बहिणीला काय मिळेल? सॅटिस्फॅक्शन मिळेल. काय मिळेल? सॅटिस्फॅक्शन. कविता कंझ्युम 5 युनिट्स ऑफ ऑरेंजेस वन आफ्टर द अदर. काय होईल रे इथे? बघा काय होईल हे आपलं बेसिकली डीएमयू चं उदाहरण आहे. सारखं ऑरेंज खाल्ले तर तिचं सॅटिस्फॅक्शन त्यातनं काय होईल? कमी होईल. भूषण रिफ्यूज टू ईट 5th चपाती आफ्टर ईटिंग 4 चपातीज. अगेन लॉ ऑफ डीएमयू. Lalita satisfied her want of writing an essay by using pen and notebook. Satisfaction of wants. Satisfaction of want. चला मित्रांनो, ऑब्झर्व द गिवन फॉलोइंग टेबल अँड आन्सर द क्वेश्चन्स. बघा सगळ्यात पहिले काय म्हणताय? ड्रॉ टोटल युटिलिटी कर्व अँड मार्जिनल युटिलिटी. ऑलरेडी आपण वरती ड्रॉ केलेला, परत करू. बघा इथं घ्या युनिट्स 1 2 3 4 5. ठीक आहे. आणि इकडे आपण घेऊ टीयू अँड एमयू. चला कितीपासून आहे रे? कितपर्यंत? 15 आहे ना. तर मी घेतो 3 6 9 12 15. चला आता बघा लक्ष द्या. पहिले टीयू चा ग्राफ बनवू. पहिली कमोडिटी खाल्ल्यावर 6, दुसरी खाल्ल्यावर 11 म्हणजे कुठेतरी इथं, तिसरं खाल्ल्यावर 15 म्हणजे इथं, पण चौथं खाल्ल्यावर पण 15 आणि पाचवं खाल्ल्यावर 14. बघा कसा ग्राफ झाला रे, कसा ग्राफ झाला बघा सर. असाच तर ग्राफ बनतो आपला, असाच तर टीयू चा ग्राफ बनतो, परफेक्ट. आणि मार्जिनल युटिलिटीचा बनू. पहिलं खाल्ल्यावर 6, त्यानंतर दुसरं खाल्ल्यावर 5, तिसरं खाल्ल्यावर 4, चौथं खाल्ल्यावर 0 आणि पाचवं खाल्ल्यावर -1 म्हणजे इकडे खाली बघा असा असतो ना आपला. तर इथून बघा 0 असतं, परत इथे खाली चालू होतं -1. तर बघा एमयू चा ग्राफ काय झाला? खाली आला. एमयू चा ग्राफ खाली, आणि असाच तर असतो आपला मार्जिनल युटिलिटी इज डिक्रीजिंग. तर आता काय? वेन पहिलं झालं ड्रॉ केला आपण. वेन टोटल युटिलिटी इज मॅक्सिमम, मार्जिनल युटिलिटी इज 0.
सर इथे पण मॅक्सिमम होती ना, हा पण आपण लास्ट पॉइंट बघतो जिथे मॅक्सिमम आहे, कारण इथून खाली मग काय झालं डिक्रीज, तर आपण 15 पर्यंत बघणार. मग 15ला काय होतं, वेन टोटल युटिलिटी फॉल्स, बघा टोटल युटिलिटी फॉल्स, मार्जिनल युटिलिटी बिकम्स -1, काय झाली -1. चला स्टेट अँड एक्सप्लेन द लॉ ऑफ डीएमयू विथ एक्सेप्शन्स. मित्रांनो ऑलरेडी आपण हा डिस्कस केलेला आहे आणि इथे ऑफिशियली मित्रांनो आपला चॅप्टर नंबर 2 एंड होतो. ठीक आहे मित्रांनो, काही डाऊट्स असतील चॅप्टर 2 मध्ये तर तुम्ही नक्की विचारू शकता आणि जर तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजून काही तुम्हाला जर माझ्याकडनं हवं असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स मध्ये टाईप करा. आपण तुम्हाला डेफिनेटली प्रोव्हाइड करायचा पूर्ण प्रयत्न करू. आणि आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टार्ट करणार विथ अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक, डिमांड अनालिसिस. चलो मित्रांनो, विल स्टॉप हियर फॉर टुडे. थँक यू एव्हरीवन.